मग या सगळ्यांसोबतच अतिक्रमण हा खरंच खूप मोठा विषय आहे. म्हणजे जिथेही गेलो आपण, जिथे जातो तिथं कोणीतरी टपरी टाकलेली असते किंवा डायरेक्टली रस्त्याच्या कडेला जिथं चालण्यासाठी जागा असते फुटपाथ, तिथंही कोणतरी काहीतरी शॉप ओपन केलेलं असतं आणि या सगळ्यांचा परिणाम परत वाहतूक कोंडीवर होतो कोणत्या परिस्थितीमध्ये. तर ह्या परिस्थितीला कसं तुम्ही बघताय? पहिली गोष्ट, आपल्या प्रभागामध्ये एक ब्लू प्रिंट पाहिजे होती. आपल्या प्रभागात ब्लू प्रिंट अजून पण हे जे 3 टर्म नगरसेवक म्हणतात, एक स्थायी समिती अध्यक्ष पण भोगवलेले माणसं, त्यांना याची टोटल प्रभागाची ब्लू प्रिंट सुद्धा बनवता नाही आलेली. नागरी वस्ती जेवढी वाढत चालली त्या पद्धतीने त्यांना म्हणजे भाजी मंडी, सगळ्यात महत्वाची गोष्ट भाजी मंडी असेल तर भाजी मंडी त्यांना अजून उपलब्ध करून देतात आणि एक भाजी मंडी झाली पण आहे, पण त्याला स्थलांतरित करता त्यांना ठिकपर्यंत आलं नाही अजून. तर ही आता कसं आहे, सेक्टर एक तो सेक्टरचा खूप मोठा परिणाम. समजा एका एरियामध्ये भाजी मंडी मानली तर त्यांनी ती म्हणजे त्यांना जे गाळे द्यायला पाहिजे किंवा ज्या पद्धतीने ते बांधलं पाहिजे होतं तर त्या पद्धतीने ते बांधलं नाही, त्याच्यामुळे ते गाळे कोणी घेत नाही, त्याच्यामुळे भाज्यामध्ये असेच ओसर पडले. आणि बाकी ठिकाणी बाजार असतात, आठवडे बाजार असतात, तर आठवडे बाजार मार्फत भाजी मार्केटला लोक आठवड्यातून भाजी घेऊन जातात, चांगली गोष्ट आहे. पण आपल्या प्रभागामध्ये अशी रेग्युलरली एक भाजी मंडी पाहिजे होती. एवढा मोठा परिसर आहे की तो प्रॉपर प्लॅनिंगने बांधून ते एका ठिकाणीच बांधली पाहिजे. त्याच्यानंतर प्रत्येक जे प्रभागातले आता खाऊ गल्ली असते किंवा अशा पद्धतीने त्याचे झोन व्यवस्थित ठरवून एक चांगल्या पद्धतीने ब्लू प्रिंट तयार करून आपल्या प्रभागामध्ये करू शकतो. पण त्याला 9 वर्षामध्ये हे नगरसेवक अपयशी ठरलेले आणि त्याचा परिणाम असा आहे की प्रभागामध्ये अतिक्रमण हे खूप मोठ्या प्रमाणात, जिथं जागा सापडल्या तिकडे. आणि अतिक्रमण असं आहे की ते काही नगरसेवकांचा वरदहस्त असतो त्याच्या मागं की त्याच्यामुळे ते तिथं राहतात. आता काय गोष्टी तर अशा आहे की बाबा, आता माझं ऑफिस आहे संपर्क कार्यालय, त्याच्यासमोर एक चिकनची टपरी टाकलेली आहे, शेजारी भाजी मंडी आहे समोर, पण ते भाजी मंडी आतमध्ये राहायला पाहिजे. ते फुटपाथवरती किंवा त्या बाहेरच्या परिसरामध्ये महानगरपालिकेच्या जागेतच चिकनची टपरी टाकली नागरिक, आणि तिथं लोकांनी कंप्लेंट दिल्या. मी पालिकेत कंप्लेंट दिली, साहेब ती टपरी हे काढा म्हणून. तर एक नगरसेवक म्हटलं अजिबात काढायचं, म्हणजे अशा चुकीची पद्धतीने तिथं ताकद लावतात. जिथं काम करत तिथं काम नाही करत, जिथं पुढच्या लोकांच्या समजतात की सर ही टपरी नको, पण बाबा माझ्या माणसाची टपरी आहे, माझ्या माणसाचं दुकान आहे म्हणून ते. तर त्याच्यामुळे प्रभागात खूप मोठ्या प्रमाणात टपऱ्या झाल्यात आणि त्याचा परिणाम आमचं जे प्राधिकरण म्हणून आम्ही म्हणतो की आम्ही प्राधिकरण राहतो, तर या टपऱ्यांमुळे आता अतिक्रमणामुळे असा परिसर आहे की लोक त्याला एक आपण परत मागासलेपणाकडे जातोय किंवा कारण आता कसं असतं, प्राधिकरण कशासाठी डेव्हलप केलं, पूर्वी रोड रस्ते पाणी त्याचं नियोजन नव्हतं म्हणून पूर्वीच्या एरियात गेलं की तिथे आपले अग्निशामक दल पण जात नाही किंवा कुठले सुख सुविधा जायचं म्हणजे आवडतं. पण हे म्हणून डेव्हलप सिटी म्हणून प्राधिकरण एक याचं समिती तयार केली आणि ते नियोजनबद्ध एक शहर तयार म्हणून केलं. पण शहर तयार करून परत आपण त्याच गोष्टीकडे अतिक्रमण करून जात असतं, उपयोग नाही गोष्टी. तर भविष्यामध्ये जर मला संधी भेटली तर मी अतिक्रमण म्हणजे आमचा प्रभाग हा विदाऊट अतिक्रमणाचा म्हणजे असा मोकळा श्वास येईल अशा पद्धतीने आम्ही